बातमी पुण्यातली आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील समर्थ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, का अधिक तपशील? लागू खरं तर राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या विरोधात रात्री उशिरा जो आहे तो पुण्यातील समर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मानकर यांनी बनावट कागदपत्र बनवल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून दीपक मानकर हे वादग्रस्त वेगवेगळ्या विषयातून समोर येत आहेत। यापूर्वी देखील शंतनू काकडे हा जो अल्पसंख्याक विभागाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश कार्याध्यक्ष होता, त्याच्या समेतच्या आर्थिक व्यवहार प्रकरणात मानकर यांचं नाव आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणानंतर मोठा गदारोळ जो आहे तो शहरामध्ये पाहायला मिळाला होता आणि आता पुन्हा जो आहे तो रात्री उशिरा मानकर यांच्या विरोधामध्ये हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मानकर हे जे आहे ते महायुतीचे सरकार जे आहे त्या सरकारमधील शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आणि ते त्यांच्यावरतीच हा सगळा गुन्हा दाखल रात्री झाल्यानं एक मोठी खळबळ आपल्याला पाहायला मिळालेली आहे। खरं तर मानकर यांचं आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर पूर्वीपासून मानकर हे वादामध्ये राहिलेले आहेत। त्यापूर्वी देखील त्यांनी ज्या ते वेगवेगळ्या ठिकाणचा ताबा जो आहे जमिनीचा त्यांचा ताबा मिळवण्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि आता बनावट कागदपत्र बनवून त्या संदर्भातली सगळी गुन्हा केल्याने त्यांच्या विरोधात रात्री उशिरा जो आहे तो समर्थ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।